नमस्कार तात्या साहेब, नमस्कार. हा तुमचा मतदारसंघ आवडला आपल्याला. हा आणि पोलीस स्टेशन सुद्धा. तात्या साहेब अजिबात काळजी करायचं नाही. तुमचा सावज ना आता माझ्या निशाण्यावर आहे. हळूहळू बेजार करतोय त्याला. पण एक सांगतो तुम्हाला, आता सत्या माझ्या तावडीतून सुटणार नाही बरं. नाही त्याला फासावर चढवण्याची सगळी तयारी केली आहे मी. तुम्ही अजिबात काळजी करायला नाही. तुमचं काम लवकरात लवकर मी पूर्ण करतो. कळलं का? हा ठेवू. काय काम काढलं? काय नाही सर. हे तुम्ही हॉस्पिटलला गेला होता ना, तिकडची काय अपडेट? हो सर, त्या शूटरची कंडिशन क्रिटिकल आहे सर. ट्रीटमेंटसाठी वेळ लागेल म्हणतात डॉक्टर. सर मी काय म्हणते, मला प्लीज हॉस्पिटलच्या ड्युटीला लावा. का? कशासाठी? कारण सर ते शूटरचं स्टेटमेंट महत्वाचं आहे. ज्यानं त्याला सुपारी दिली होती तो त्याचा घातपात करण्याची शक्यता आहे. अरे पण मौर्यानं तिकडे हवालदार ठेवलेत ना, मग तुझं काय काम आहे तिकडे? होय सर, पण माझं तिथं असणं महत्वाचं आहे. कारण पुढचे काही तास खूप क्रिटिकल आहेत सर. तो शुद्धीवर आल्याला मला त्याचं स्टेटमेंट घ्यायचं. मला प्लीज तिथे ड्युटीवर लावा सर. प्लीज प्लीज सर प्लीज. कॉन्स्टेबल मंजू, तू आजपासून या केसवर काम करत नाहीस. अहो सर, असं तडकाफडकी का काढता तिला? म्हणजे काय चुकलं काय तिचं? फक्त तिला ड्युटी करायचं आहे तिथे. अरे ही मंजू ही केस पर्सनल घेतीये, कारण सत्या तिचा नवरा आहे. आणि काही करून मला ही केस वीक करायची नाही. सर नाही होणार सर. याआधी पण वेळ पडेल तेव्हा मी स्वतः सत्याला अटक केली. मग आता असं का मागेन मी? सर, मंजू खूप प्रामाणिक आहे. अहो आम्ही स्वतः तिची कामं बघितली आहेत आणि तिने स्वतः सत्याला एकदा अटक केली होती. अजून काय प्रामाणिकता पाहिजे सर? ए सॉफ्ट कॉर्नर, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? ज्यावेळी आपल्याला मंजूची मदत लागेल त्यावेळी ती इथं असेल, पोलीस स्टेशन मध्ये. तुझा तुझं काम कर. निघ. येस सर. सर आउट. गेट आउट. थोडक्यात हुकलं ते शूटर. त्या गाडीवरून नसताना तर धावलेला असतो. अरे स्टेटमेंट खूप महत्वाचं होतं. आता सत्याचा बाहेर आला असता माहितीये का? सगळे गणित फसल्यासारखं वाटायला लागले. जी काय पुरावा आहेत का नाही सगळं सत्याच्या विरोधातच आहेत. काय करावं कळून झालं, सगळं आपल्याकडे वाटायला लागले. अरे पॉझिटिव्ह विचार कर, काय ना काय ते मार्ग निघल. हा ते आहेच रे. तर चला आपण सत्याला जाऊन भेटून. पोलीस गाडी कुठे? आला कला 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 काय काय बस कुठे? कुठे चाललाय? स्टेशनला चाललोय सत्याला भेटायला. पोलीस स्टेशनला? अरे मी स्वतः आलोय साक्षात खुसपुटे तुम्हाला सत्याच्या जवळ न्यायला. इतक्या जवळ की सत्याचा तुम्ही कच कान मुका घ्याल. हे कुठे काय विषय ते नीट बोल. नवीन साहेब आलाय, त्या नवीन साहेबानं केसचं लीड घेतलं. बर. साहेबाचा आदेश आहे तेव्हा त्याने मला सांगितलंय सत्याच्या जवळ जे काय चणे फुटाणे शेंगदाणे आहेत ते सगळे उचलून आत टाकाय सांगितलंय मला. कुठे नीट बोल. तोंडाला येईल ते बोलू नको. तो खारा शेंगदाणा इथेच करून टाक. तू काय आम्हाला उचलणार? तू काय सुपारी घेतल्यास का उचलायच्या? ए बालमा घुसपुटे
बलमा काय आहे? ते नवीन साहेबानं मला आदेश दिलाय. मला काय हाऊस नाही तुम्हाला उचलून आत टाकायला. नवीन साहेबाचा आदेश आहे सगळ्यांना उचलून आत टाकायचं म्हणून आलोय. गुपचूप गाडीत जाऊन बसा. येतो की नाही मी तुझ्या संग यायला काय भीतोय काय? या दोघांना सोड व त्यांच्या केसेस पडाय नको. एकदा सांगितलेलं कळत नाही तुला? सगळ्यांना न्यायला आलोय मी. चल. जाऊन तुझ्या साहेबाला सांग सगळा म्हणजे बलमा आहे. जा जाऊन सांग. कला 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 बघितलं का? माज त्याला म्हणतात माज. या सगळ्या चला गुपचूप चल बलमा. चल अंगाला आपला येतोय. चल चल. वाघमारे अहो तुम्ही काहीतरी करा की. तो खुसफुट आहे ना त्या नवीन साहेबांचा अगून जुना राग काढतोय बघा. अहो प्लीज काहीतरी करा. पोरांना जेलमध्ये टाकायला गेलेत त्यांनी. माहितीये मला सत्या, पण ठाकूर सरांचा आदेश आहे. काही नाही करता येणार. काय करता येणार नाही? अहो असं का म्हणताय वाघमारे? अहो काहीतरी करा. उगाच पोरांचं आयुष्य खराब होईल बघा. अहो त्यांच्या नोकरी धंद्यावर परिणाम होईल. त्यांचं नाव खराब होईल सगळीकडे. वाघमारे अहो काहीतरी करा की तुम्ही. सत्या चल चला. पुढे अंगाला हात लावाय नाही. येतोय. लका 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 राग येतोय. चल आमदार आहे हात नाही लावायचा. चल ए घेऊन येतो ना. चल मागे बघू नको. चल वाघमारे दरवाजा उघडा. ए ये पुढे. वाघमारे ऐकू येत नाही का? दरवाजा उघडा. पुढे सरळ बोल. मग काय तिरकं बोलतोय? तुला सत्याच्या जवळ जायचं होतं ना. मग किती जवळ आणलाय तुला? चल 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 चल. ए येतो चल. चला चल. दरवाजा लावा. माज आहे ना तुम्हाला? आता माज उतरवतो तुमचा. ए खुसफुटे फक्त ना इथनं बाहेर पडू दे मला. मग तुला दाखवतो सत्य सुरू काय चीज आहे ती. सत्या ए कामाला का? चला. भावानो माफ करा रे मला. माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतोय उगाच. माझ्यामुळे तुम्हाला जेलमध्ये यायला लागलं. खरंच माफ करा बघा मला. अरे सत्या माफी काय माग तुझे एवढं एवढं काय देता? अरे दादा तू आमच्यासाठी काय काय केलं ते आम्हाला माहितीये की. काय तू निर्दोष आहे आम्हाला माहितीये. सत्या तुझ्यासाठी जेलमध्ये काय जगाच्या पाठीवर कुठं पण जाईल. ए उगाच अडग्यावनी काय तर बोलू नको. तर बघा तुम्हाला इथं नसतो राहू देत नाही. वाघमारे काय बी झालं ना तर माझ्यामुळे या पोरांच्या आयुष्याचं वाटोळ होऊ देणार नाही मी. मी एक काम करतो. मी ना गुन्हा कबूल करतो वाघमारे. मग तर सोडतील ना यांना. सत्या न केलेला गुन्हा कबूल का करायचा? हा सत्या आज पुढे काय करू नकोस. त्यांना आम्हाला जे काय करायचं ते करून दे. पण तू गुन्हा कबूल पूर्ण अडचणीत सापडू नको अजिबात. अरे बलमा तुमचं आयुष्य बरबाद होईल या सगळ्यात. ते काय नाही. मी एक काम करतो. मी ना गुन्हा कबूल करतो मग सोडतील तुम्हाला. अरे तुमच्यावर केस पडली ना तुमचं आयुष्य बरबाद होईल. अरे तुमच्या नोकरी धंद्यावर परिणाम होईल त्याचा. सगळीकडे नाव खराब होईल तुमचं. ते काय नाही. मी गुन्हा कबूल करतो म्हणजे सोडतील तुम्हाला. ठाकूर साहेब असं काय करू नको सत्या. ठाकूर साहेब. सत्या उगाच अडचणीत येशील. तू असं करावं म्हणून मुद्दाम करतात ते. ठाकूर साहेब. सत्या माझी शपथ आहे तुला काहीच बोलायचं नाही. हो सत्या तुला आपल्या मैत्री शपथ आहे. तू काय सुद्धा बोलायचं नाहीस. अजिबात बोलू नकोस काय. काय रे काय गोंधळ लावलाय? हा अरे पोपटा लय आठवण यायला लागली माझी. हा साहेब सत्याच्या पंटरला हात टाकले म्हणून सत्य काहीतरी कबूल करणार होता. त्या वाघमारेने त्याला काहीतरी शपथ घातली.
अरे वा हा पोपट लवकरच मिठू मिठू बोलायला लागला. बोल, काय कबूल करणार होतास? सर, सत्या त्यांना न केलेला गुन्हा कबूल करणार होता, मित्रांसाठी. आणि मला त्याला अडचणीत नाही येऊ द्यायचं. हे जो ड्युटीवर आहेस ना तू? पोलीस स्टेशन आहे, नवरा बायकोचा संसार करायला घर नाही तुझं. काय भातुकलीचा खेळ चाललाय का? हा का आरोपीच्या जबाबात दखल दिलीस तू? आता मी तुला सांगतो, आतापासून सत्याबरोबर एक शब्द सुद्धा बोलायचा नाही. आणि एवढंच काय, याच्या आसपास फिरकायचं सुद्धा नाही. अहो सर, त्याची बायको आहे, ऍटलीस्ट बोलायची तरी परमिशन द्या तिला. हे बायको आहे ना याची, मग इतर नातेवाईकांना आपण जशी वेळ देतो ना तशी द्यायला. हे मौर्य, मला या केस मध्ये हलगर्जीपणा अजिबात नको आहे. कळलं? कुठे येस सर, नारळ पाणी मागवा. हो सर. ऐका, थोडे दिवस जाऊ द्या, सगळं शांत होईल. मंजू, तू जा घरी आता, जा. वाघमारे, हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. बघा, फक्त वाईट वेळ सुरू आहे आपली, पण ती बी जास्त वेळ नाही टिकणार, निघून जाईल ती पण. तुम्ही आता जास्त विचार करू नका, घरी जावा आणि आराम करा. माझ्या मंजूच्या आयुष्यातली ही सगळी वादळं कधी थांबणार आहेत देवा? सगळं जग सत्यजितरावांना गुन्हेगार ठरवून मोकळं झाले. बिचारी माझी लेक, त्यांना सोडवायला धडपड करते. एवढं सहन करून पुन्हा घरी जाऊन त्या सासूचा जाच सहन करते. ही त्या सत्यान मंजीचीच काळजी करत असणार आहे. रत्ना काटे, हीच येळ हाय हिचं कान भरायची. सुनंदे, काय ग? सत्यान मंजीचा विचार करतेस वी? अहो होय की वंस, सत्यजितराव आणि मंजूचं लगीन झालं तेव्हा वाटलं होतं का दोघांचा सुखाचा संसार होईल, माझ्या लेकीच्या आयुष्यात सुख येईल. पण एकामागोमाग एक संकटच येतात माझ्या लेकीच्या आयुष्यात. आता आपण तरी काय करणार सुनंदे? हा बघ, जी नशिबात हाय का नाही ती होणारच बघ. तरी मी तवाच तुम्हाला सांगित होती, किती केलं तरी ह्यो सत्या राजकारणी माणूस हाय, त्यात त्याचा स्वभाव ही असा तापट, ह्याचा त्रास आपल्या मंजीला होणारच होता. पण माझं कोण ऐकल तर? तुला सांगू का सुनंदे, ह्याच रागीट स्वभावामुळं त्या सत्यानी त्या मुकादमाला खल्लास केला असणार आहे बघ. तू 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 बघितलंस का नाही? भर बाजारात समजांसमोर त्यांनी त्या मुकादमाला कशी धमकी दिली होती ती. हाय बया, मला नाही वाटत सत्य आता ह्याच्यातनं सुटन म्हणून. नाहीच तर नाही सुटणार. बया, मला तर आता लय बिहा वाटायला लागलंय सुनंदे. असं वाटतंय आता मंजीला तुझ्यासारखंच एकट्यानं आयुष्य काढायला लागतंय काय कुणा ठाव बाई. नाही नाही, असं नाही व्हायला पाहिजे सुनंदे. हा बघ, तू काय कर, तू का नाही आत्ताच्या आत्ता मंजीला सत्यापासून वेगळं व्हायला सांग. हा, यो सत्या का नाही आपल्या मंजीचा आयुष्य बरबाद करून ठेवणार आहे बघ. नाही 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 सुनंदे, मंजीला का नाही त्या सत्याला सोडचिठ्ठी द्यायला लाव.
तुम्ही उगाच सत्यचित्रांना दोष देऊ नका. बाहेरच्यांचं ठीक आहे हो, पण तुम्ही तर घरचे आहात ना. आणि माझा सत्यचित्रांवर पूर्ण विश्वास आहे. ते किती बी रागीट असले तरी कुणाचा जीव नाही घेणार. आणि आणखीन एक गोष्ट, ह्या टायमाला मंजू सत्यचित्रांच्या पाठीमागं खंबीरपणे उभी आहे आणि तिच्या मागं मी. तेव्हा उगाचच आमचे कान भरून स्वतःचा स्वार्थ साधायचा प्रयत्न करू नका. मंजूता ये हे चहा दे. अरे ते ना पटकेन. हो तुला का लय स्लो झालाय, तुला झपकायला पाहिजे. धर. नकोय मला चहा. अगं धर की. सॉरी रे. जो ड्युटीवर आहेस ना तू? पोलीस स्टेशन आहे. नवरा बायकोचा संसार करायला घर नाही तुझं. एका आरोपीच्या जबाबात दखल दिलीस तू. आता मी तुला सांगतो, आतापासून सत्याबरोबर एक शब्द सुद्धा बोलायचा नाही. एवढंच काय, याच्या आसपास फिरकायचं सुद्धा नाही. मंजू सर. बस बस बस. पप्या 2 चहा बनव. हा देतो. बस. घे चहा घे. मंजू मला तुझी मनस्थिती समजते, पण एवढ्यात खचून जाऊ नकोस. अजून तपास चालू आहे ना आपला. आणि तू आतापर्यंत ज्या ज्या केसेस सॉल्व्ह केल्या त्या आठव जरा. आणि मला माहिती ना तू सत्याला निर्दोष सिद्ध करणार म्हणजे करणार. कसं करणार सर? ठाकूर साहेबांनी तर सत्याशी बोलायला बी मनाई केली मला. मंजू कसं आहे ना, तू बायको म्हणून सत्याबरोबर आहेस, पण एक सच्चा प्रामाणिक पोलीस सुद्धा आहेस. आणि या पिक्चर मध्ये बघता एक प्रामाणिक पोलीस ज्याला या केस मधून बाहेर काढले, तेव्हा तो आपल्या प्रामाणिकपणाला इतका बांधील असतो ना, कधी हार नाही म्हणत. समजतंय? तो बाहेर राहून सुद्धा आपला शोध चालू ठेवतो. तुला आठवतंय का, तू जेव्हा ड्युटीवरती नव्हती, त्या केसचा भाग नव्हती, तेव्हा मुकादम या साताऱ्यामध्ये नाहीये हे तू शोधून काढलंस ना? मग पण सर आता तर मी टीम मध्ये पण नाही. मी आहे ना, माझ्यावर विश्वास ठेव आणि तू बाहेर राहून तपास चालू ठेव तुझा. सर मग मला हॉस्पिटलच्या ड्युटीला, कारण तो शूटर शुद्धीवर आल्या आल्या त्याचं स्टेटमेंट घेणं लई गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला खरं काय ते कळेल आणि सत्याला लवकर सोडवता येईल. अबे घे. मंजू जा तू हॉस्पिटलला. आणि ठाकूर सर? मंजू तुझा तिकडे ड्युटी करण्याचा आणि या केसचा काहीही संबंध नाहीये, समजतंय? मी बघून घेईल, जा तू. थँक्यू सर, थँक्यू. मी येते.
हे बघ, आपल्याला पोलिसांना कळवायला हवं. बरं झालं मॅडम तुम्ही आलात. आम्ही तुम्हालाच फोन करणार होतो. का, काय झालं? त्यांची परिस्थिती खूप नाजूक आहे. आम्ही आत्ताच त्यांच्यावरती सर्जरी केलेली आहे. पुढचे काही तास खूप महत्त्वाचे आहेत. तो शुद्धीवर आला तर ठीक, नाही तर कोमात जाऊ शकतो. किती टक्के चान्सेस आहेत शुद्धीवर येण्याची? 60%. तुम्ही होप्स ठेवू शकता. बरं ठीक आहे, थँक्यू. मी इथंच थांबते आज. ओके. हॅलो, कॉन्स्टेबल वाघमारे का? हां, तुम्ही कोण बोलताय? अहो, मी तुमच्या वस्तीतून बोलतोय. अहो, तुमच्या आईची तब्येत बिघडली. अहो, काय बोलताय तुम्ही? काय झालंय नक्की? अहो, ते काय माहित नाही, पण घरचे जरा गडबडीत आहेत, म्हणून ते मला बोलले की तुम्ही फोन करा. तुम्ही जरा अर्जंटली येऊ शकता का घरी? हॅलो हॅलो. आमरीला काय झालं आता फोन उचलायला? दादा, एक काम कराल, माझ्या जागी पहारा द्याल प्लीज. मला जरा घरी जायचंय, माझ्या आईची तब्येत बिघडली अर्जंट. बघा मॅडम, तुम्ही काही काळजी करू नका. आमचं जेवण झालं की आम्ही दोघं जण पहारा देतो. तुम्ही बिंदास घरी जावा. जरा लवकर. चालेल. अमरे, अमरे दार उघड. हे अमरे, दार उघड बे, दार उघड. दार उघड अमरे, दार उघड. तुम्हाला उघडायला काय होतंय हो? माझे पाय अडकलेत. हे काय दिदे? आई, आई, दिदे काय झालं? आई, दिदे अगं काय झालं? आई कुठे आहे? मंजू, अगं काय झालं? काय झालं होतं तुला? अशी कशी अचानक तब्येत बिघडली? तू वेळेवर गोळ्या नाही घेत. काय झालं होतं आई? सगळ्या गोळ्या अडचणी घेते मी. अचानक तब्येत कशी काय बिघडली? मला काहीच झालं नाही. धडधाकट उभी आहे की मी तुझ्या समोर. हा, अगं दिदे, आई व्यवस्थित आहे, तिला काहीच नाही झालेलं. हा, अगं आजचा समजा स्वयंपाक तिनेच केलाय की. पण का असं विचारतेस तू? तुला कोणी सांगितलं मला बरं नाही असं? आई अगं एका माणसाचा फोन आला होता मला. वस्तीतनच बोलतोय म्हणलं, त्यानं सांगितलंय सगळं. वस्तीतनं फोन आला होता? अगं वस्तीतला माणूस कशाला करण? यांना काय झालं तर आम्हीच केला असता तुला फोन. वस्तीतनं कोण फोन करणार आहे तुला? एक मिनिट. म्हणजे तो फोन वस्तीतनं आला नव्हता. मला हॉस्पिटल मधनं बाहेर काढण्यासाठी तो फोन होता. म्हणजे मी तिथं नसताना त्या शूटरचा जीव धोक्यात आहे.
मोठा कट रचला गेला. मी हॉस्पिटलला पोहोचायच्यात काही घातपात झाला तर. मंजू दिदे मला पोचायला उशीर झाला तर लई मोठी गडबड होईल. दादा प्लीज जरा लवकर चला. मंजू मॅडमचा फोन आलाय. हॅलो ऐका, आत्ताच्या आता हॉस्पिटलचा इमर्जन्सी बजर वाजवा. हॉस्पिटलच्या मीटर रूम मध्ये आग लागले. आग लागली? पटकन जाणी बजर वाजवा. हे बघतो पकडा त्याला. दादा जरा घ्या की लवकर प्लीज. अहो सिस्टर सिस्टर बघा काय बरं सिस्टर. आम्हाला रात्रीच्या वेळेचे सगळ्या वॉर्ड मधले सीसीटीव्ही फुटेज बघायचे. ठीक आहे सर. सर हे बघा. एक मिनिट थोडं मागे घ्या. अजून मागे घ्या. हा बघ तो वॉर्ड बॉय व्हाईट शर्ट. थोडा संशयास्पद वाटतोय मला. त्याच्या पुढची क्लिप दाखवा. हा बघ पळतोय. तुला बोललो होतं ना की हाच असेल. त्या दोन्ही कॉन्स्टेबलला बोललो होतो मी, हलगर्जीपणा नकोय, डोळ्यात तेल घालून काम करा. आता मुकदमाच्या केसचा हा महत्वाचा साक्षीदार, त्याला काय झालं असतं म्हणजे. सॉरी सर, माझी बी चूक आहे. माझ्या आईची तब्येत बिघडली म्हणून मला फोन आला म्हणून मी निघून गेले, पण तो फोन मला इकडून पाठवण्यासाठी होता. इट्स ओके मंजू. आता तुझ्या जागी दुसरं कोणी असतं त्याने तेच केलं असतं. बट यू डिड अ गुड जॉब मंजू. तू वेळीच अलर्ट राहिलीस म्हणून हा शूटर तरी सापडला आपल्याला. आता या वॉर्ड बॉयला शोधलं पाहिजे. हॅलो सर, तुमच्या पेशंटला काय झालं? पेशंटला तुमच्या पेशंटला शुद्ध आली आहे. ओके आलोच मी. काय झालं सर? त्या शूटरला शुद्ध आली आहे. चल थँक्यू. माया काय झालंय का? आम्हा सगळ्यांना सकाळी सकाळी बोलवून घेतलं इथं. माया अगं काहीतरी बोलशील का नाही? मम्मी काय झालं एवढं चेहरा पाडायला? कुणाची तर नजर लागली बघ आपल्या घराला. काही कळणं झालंय. काय झालं? आता काय झालं म्हणजे
आता गरज नसताना तात्यासाहेबांनी सत्याला निवडणुकीचं तिकीट दिलं आणि तो मला जिंकला उभा राहायला इच्छा नसताना बी निवडून आला आणि पुन्हा त्याच्या जय मिरवणुकीमध्ये त्याच्यावर हल्ला झाला. त्या हल्ल्यात ती नेबेट जखमी झाली आणि पुन्हा तो मुकदम गायब झाला आणि त्याच्या खुनाचा आरोप सत्यावर आला. पुन्हा घरात मारकरी आला हल्ला करायला. अगं सपने 1 का 50 गोष्टी घडल्यात अशा. बरोबर आहे. माया, ह्या सगळ्या गोष्टी सकाळी सकाळी बोलायची काही गरज आहे का? का करून काढतेस हे सगळं? चित्रकार, आपल्या घराला कुणाची तरी नजर लागली, एखादी अभद्र शक्ती घरात घुसले आणि समधी सुख शांती घेऊन गेली. आधी स्वतःची कर्म तपासून बघ आणि मग दुसऱ्यांना दोष दे. बोलले चित्रकार, तुम्हाला आजवर माझी कुठली गोष्ट पटली का? अहो पण मम्मी, आता काय उपाय या सगळ्यावरती? म्हणजे काय आहे तरी काय तुमच्या डोक्यात? हे बघ सपने, माझ्या पोराच्या ह्या घराच्या भल्यासाठी मी सत्यनारायणची पूजा घालणार आहे आणि घालणार आहे म्हणजे घालणार आहे. ओ चित्रकार, जावा गुरुजीसनी बोलून आणा. तुम्हाला काय गोंधळ घालायचा आहे तो घाला, मला याच्यामध्ये घेऊ नका. सपने, पूजा घालायची म्हणजे घालायची, लागता यायला. काय पण म्हणणं सत्या, इथं आलं ते बरं झालं. तू नसल्यामुळे बाहेर लय बोर झालं. काय मॅ हो सत्य दादा, तसं बी रोजचं कामामुळे खूप वैताग आलेला बघ. खूप बरं वाटतं बघ तुझ्या पैसे आल्यानंतर. तर अरे जेलमध्ये आलायस का काच पठारावर आलायस फिरायला? आता आपल्यासाठी हेच काच पठार. पण सत्या, इथले काच पठार मच्छर लय चावतात ग. काय आलं? अरे इथल्या जेलमध्ये असं जो मारू शकतो मी आता. त्यापेक्षा डास मार. चला माने सत्य बघ कोण आलं ते. मित्रांनो, आता टेन्शन घ्यायचं नाही बरं का. मी आलोय, बघवत नाही यार. वाईट वाटत, त्यासाठीच बोलायला आलं नव्या साहेबांशी. तात्यासाहेबांनीच पाठवलं. आणि काय रे, तुम्ही पक्षासाठी एवढं करता, हा हक्काने मला एक फोन तरी करायचा. तुला त्याच्यासाठी विश्वास तरी पाहिजे तुझ्यावर. एवढ्या वर्षात तू कुठं कमवलायस विश्वास पंकज? सुधारणार नाहीस. अरे पंकज दा, इकडे चल, साहेबांना भेटू कुछ पुढे. काय काय आणले ते? सत्या, तो खरंच तात्यासाहेबांच्या सांगण्यावरून आपल्याला सोडवायला आलाय का दुसरं काय कारण असेल? आता नक्की कारण काय आहे ती वेळ आल्यावर कळेलच.